आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। मी आता कलेक्टर नाही राहिले तर काय? अगं म्हणजे आता नोकरी सोडली म्हटल्यानंतर हा बंगला पण सोडावा लागेल ना। हा बंगला सरकारी आहे, तर मग त्याच्याबद्दल तू काय विचार केलायस का? हे विचारायचं होतं। हे बघ सरू, तो राग नको माणूस। देव पावला म्हणजे तो आता विषय नाही, फक्त आता आदित्य आणि सुंदरी एक राहिले पाहिजेत बस। हा म्हणजे आपल्याला हे घर तर सोडावं लागणारच आहे। म्हणजे तू ह्या विषयावर विचार केलायस? बरं झालं बाई, आमच्या पण मनाची तयारी झालीच आहे। म्हणजे आपण इथनं दुसरीकडे कुठेतरी राहायला जायचं म्हणून। म्हणजे कसं आहे ना, आम्हाला उत्सुकता आणि काळजी आहे म्हणून विचारलं ग। सरे तू राग नको मान। हा नाही नाही, मी रागवले नाहीये, उलट तुमचं बरोबर आहे आणि तुम्हाला हक्क आहे मला प्रश्न विचारायचा। मी जो काही निर्णय घेतलाय तो फारच कठोर निर्णय होता, पण या निर्णयामुळे तुमच्या सगळ्यांचीच फरफट झाली। तुम्ही काहीच बोलला नाही, तुम्ही मला साथ दिली, त्यामुळे तुम्हाला हक्क आहे मला प्रश्न विचारायचा। अगं काय खूळ घेऊन बसलीस डोक्यात? हा आणि कसली फरफट? हे बघ, आम्हाला ह्याचा काय बी त्रास झाला नाही, उगीच काहीतरी खूळ घेऊ नकोस बाई डोक्यात। हे काय ग, मनातला बंगला, ती लाल दिव्याची गाडी, अगं पोरी हे सगळं तू दिलंयस आम्हाला, अगदी मन भरलंय माझं। जाऊ आपण कुठेतरी। आणि सरे अगं एवढ्या देखण्या बंगल्यामध्ये राहायला मिळालं आम्हाला कोणामुळं? तुझ्यामुळंच ना। मग तुझ्या एखाद्या निर्णयामुळे जर तो बंगला सोडावा लागत असेल तर त्यात काय एवढं? हे बघ सरे, आपण इथनं खाली मान घालून नाही जात आहे, तर आपण ताठ मानेने चाललोय। अगं अभिमानानं हा बंगला सोडतोय आपण। सरे आपण अगं छोट्यातल्या छोट्या घरात आनंदानं राहू, पण एकदा तुझ्या मनात नेमकं काय चाललंय तेवढं कळू दे का आम्हाला। नाही खरं आहे, तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी उभे राहिला ठामपणे, म्हणून ताट मानेन आत्ता पण जगू शकतो। तुम्ही मला एवढी साथ दिली, पण खरं सांगू का, माझ्या डोक्यात ना फक्त राजीनामा द्यायचा आणि धनंजयनं सोडून आणायचं एवढंच होतं। घर सोडल्यानंतर काय करायचंय, कुठे जायचंय याचा अजून मी विचार नाही केलेला।